सुशिक्षित आणि जे भरपूर कपडे घालतात ते असुशिक्षित. असंच जर असतं ना, जर कपड्यावरच शिक्षण आणि स्टँडर्ड मेंटेन करता आलं असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई झालीच नसती. ज्या भरताने आपल्यामुळे आपल्या भावाला वनवास झाला म्हणून त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याच्या पायाशी बसून आयुष्यभर भावाची वाट बघावी, त्या रामायणाची माणसं आहेत आपण. अरे गुंठ्यासाठी भांडणं करतो रे. एके दिवशी अशी होईल मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. कारण आम्हाला मराठी शिक्षण आवडत. आमची माय मोबाईलवर जिंगल बेल लावून देते, ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही. एखाद्या आईला म्हणलं ना, नका आई लेकराला मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाहीतर कामच करू देत नाही. नादी लावती, लाव ग माय लाव. अगं मग थोड्या वेळ देत जा ना गाई. एकदा घेतलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. गुडघ्यापर्यंत माय तुझ्या, तुझं ऐकत नाही माय. तू कवर म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सावध व्हावं. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. 22 वर्ष तुकोबरायांनी फक्त संसार आणि व्यापार केला. तुकोबरायांसारखा व्यापार कुणालाच जमला, तुकोबरायांसारखा संसार कुणालाच जमला, आणि तुकोबरायांसारखा परमार्थ कुणालाच जमला. सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारे तुकोबरा आम्हाला कळले नाही हो. शोकांतिका आहे. म्हणजे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. आता ह्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली होय रे दाद्या. तर थोडं मेंटॅलिटीने विचार करत जा. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विज्ञानाचा पाया असल्याशिवाय ज्ञान कधी परिपूर्ण होत नाही. चंद्रयानापासून घरातल्या मिक्सरपर्यंतची टेक्नॉलॉजी, चंद्रयानापासून घरातल्या मिक्सरपर्यंतची टेक्नॉलॉजी सगळी वेदांमधून आलेली आहे. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद. चला आर्यभट्ट भारताचा आहे, संगणकाचा शोध भारताचा. या गुगलवर सगळं सर्च करतात, त्या गुगलचा CEO भारताचा. पहिलं विमान उडवलं एका भारतीयाने आणि तोही मराठी होता. आम्हाला राईट बंधूच लक्षात आहेत. चुकतंय कुठे? हे ज्ञानेश्वरी वाचली आहे का? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व संप्रदायाची ताकद आणि आपली गहनता लक्षात घ्या. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तया विजू माझी असे सलिल काही. उदक, पाणी, आवेशे, प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आणि याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. ज्ञानाचा एक शब्द तुम्हाला सांगते. ज्ञानोबरायांचं फार गोड वर्णन आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन सांगायचं म्हटलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबाराय म्हणावं. मी ज्ञानोबाराय सांगू, लक्षात घ्या. एका लेकराची आई व्हायला कमीत कमी बाईला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे? तुम्हाला माझे शब्द कळत आहेत ना? कारण तुमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला कळतंय असं मला वाटत नाही. कारण तुमच्या तोंडाकडे बघून कीर्तन करते मी. मी म्हणलं ना, तुम्ही मुदाम करताय. तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय, मायबाप पण तुम्ही फसताय. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा काय असतं? त्यांना कंडक्टरला फसवलं. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. ते तुम्हीच सांगा, याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड बरे देवा. कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं, त्याला शहाणा म्हणावं. कळतंय का? मला कळत नाही एवढं ज्याला कळालं तो शहाणा आहे. मला कळतंय असा भास ज्याला होतोय त्याच्यासारखा मूर्ख दुसरा बिलकुल नाही. काही कळत नाही आपल्याला, ना मला ना तुम्हाला. संतांचा उपकार आहेत आपल्यावर. किती उपकार आहेत माहीत आहे? आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे. जर ज्ञानेश्वरी नसती, जर गाथा नसता तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आज तागायत झाली नसती. एवढे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. हा बाप आहे, ही माय आहे, हे बहीण आहे, हा भाऊ आहे, संतांमुळे कळलं. काय सांगू आता संतांचे उपकार, माझ्या निरंतर जागविती, माझ्या निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार,
जागवतात ते संत आहेत, विनाकारण चुकीच्या मार्ग नेतात ते भामटे आहेत. पण आम्हाला खरं कळलं पाहिजे. या आपल्याकडे कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज आहे, आणि आम्ही कोण पोतराज आहे रे. अरे त्याला चावणा म्हणून घातली, सगळं करून भागला देव पूजेला लागला. आम्हाला चावायला यायच्या आधीपासून आहे, अरे पूर्वजांपासून आहे. तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते माऊलींची भाषा. परमार्थ हा वयातच आला पाहिजे, अवघड आहे. नाही तर एके दिवशी अशी होईल मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. कारण आम्हाला मराठी शिक्षण आवडत. आमची माय मोबाईलवर जिंगल बेल लावून देते, ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही. एखाद्या आईला म्हणलं ना, नका आई लेकराला मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती, लाव ग माय लाव. अगं मग थोड्या वेळ देत जा ना गाई. एकदा घेतलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अगं तुझं आहे ते, तुझं तरी ऐकवते नाही. अगं 1.5-2 आहे ते, गुडघ्यापर्यंत माय तुझ्या, तुझं ऐकत नाही. माय तुझं, अगं तुझं माय 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, आणि 1.5-2चं ऐकत नाही. असं नाही ग माय. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. लेक आहे म्हणून सांगते, लेकराच्या शेजारी पुस्तक घेऊन बसा, ते वाचायला शिकल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. मी विचार करते कधी कधी, मायबाप काय पुण्यवान असेल ते कुटुंब, ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय भाग्यवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात माझ्या ज्ञानोबारांच्या हरिपाठांची वाक्य येतात. आणि काय पवित्र असेल ते कुळ ज्यांच्या पोटी अशी संतती जन्माला येते. मी विचार करते मायबाप. मग मी हाही विचार करते, काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या घरात हरिपाठ नाही, काय भिकारी असतील ते लेकरं ज्यांना मायबाप कळले नाही. अवघड आहे जरा, पण ठीक आहे. काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन. बरं म्हणतील व्हॉट इज द बोआ. तो असतो ना फेटा बांधलेला, कबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बोआ. आजकाल दिसत नाही. लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुवा एके दिवशी या मातीवरनं नामशेष व्हायचा. तुमच्या हातात आहे. अरे गणपती बसवताय तर नाचताय, नवरात्र करताय तर दारू पिताय. म्हणजे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही. अरे तू देव बुडवला. आणि ज्यांनी यावर्षी गणपतीत नाचले ना, या बहिणीचा शब्द आहे, अजून 4 वर्ष त्यांना बायका भेटणार नाही, गॅरंटी. बाकीचे म्हणतील माझं झालंय, तुझी 4 वर्ष नीट नांदणार नाही भेटल्यापेक्षा बिया कर. अरे का रे, कधी गुरुद्वाऱ्यात गेलाय? गुरुद्वारा शीख लोकांचं गुरुद्वारा. त्या गुरुद्वाऱ्यात जर प्रवेश पाहिजे असेल तर मस्तकाला कापड बांधावं लागतं, तर ते प्रवेश देतात. मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो. जर तुमच्या अंगावर संस्कृतीला शोभणारे कपडे नसतील तर गुरुद्वाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे. समजा तुमची पॅन्ट फाटकी असेल, फाटकी म्हणजे स्टँडर्ड, स्टँडर्ड मेंटेन म्हणजे फाटकी. म्हणजे मला कीव येते रे बुद्धीची, कीव. बसून खाणं अनएज्युकेटेड, उभं राहून खाणं एज्युकेटेड. आईबापाला मानणं अनएज्युकेटेड, न मानणं एज्युकेटेड. सुशिक्षित. जो कपड्याचा आकार छोटा करतो तो सुशिक्षित, आणि जे भरपूर कपडे घालतात ते असुशिक्षित. म्हणजे आमच्याकडे इतकी बेकार अवस्था आहे, जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. वारे वा. म्हणजे तुझी डवळी नवरदेवासमोर नाचती, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. काय बुद्धी रे, काय म्हणजे कसं. असंच जर असतं ना, जर कपड्यावरच शिक्षण आणि स्टँडर्ड मेंटेन करता आला असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई झालीच नसती. नाही त्यांनी स्टँडर्ड मेंटेन केला. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई डॉक्टर व्हायचं आहे तुला. बायका पुरुष डॉक्टराकडे कम्फर्टेबल नसतात. स्वतःची तपासणी पुरुषांकडे व्यवस्थित करून घेत नाहीत बायका. त्यांना नाही त्यांचा स्पर्श आवडत. बाई डॉक्टर झाली तर बऱ्याच बायांचा जीव वाचेल. त्यांचा गरोदरपणामध्ये जो जीव जातो तो जाणार. आणि तू सुरुवात केलीस तर प्रत्येकीला बळ मिळेल सुरू करायचं. आणि माय या व्यासपीठावर सांगते,
माझ्या भगवंताने जी शक्ती स्त्रीला दिली ना ती जगाच्या पातळीवर कुणाकडेच नाही. स्त्री म्हणून जन्माला येणं इतकं सद्भाग्याचं आहे ना, इतकं आई होण्याचा अधिकार आपल्याकडे आहे ग माय. काय ताकद आहे माय स्त्रीमध्ये. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा आहो. मग लक्ष्मण रामाचा पोरगा, नशीब तेवढं तरी. कधी रामायणाचा विचार, आपण कुठल्या परंपरेची माणसं आहेत बघा. ज्या भरताने आपल्यामुळे आपल्या भावाला वनवास झाला म्हणून त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याच्या पायाशी बसून आयुष्यभर भावाची वाट बघावी, त्या रामायणाची माणसं आहेत आपण. अरे गुंठ्यासाठी भांडणं करतो रे. एका स्त्रीची अवहेलना झाली म्हणून रामायण घडावं, म्हणून महाभारत घडावं, त्या परंपरेला जपणारी माणसं आहेत आपण. आपल्यात बलात्कार व्हावा तरी कसं रे? त्याचं कारण आहे आम्ही संस्कृती सोडतोय. अहो ते रामायण आहे जिथं सत्वशील सीता आहे, पुरुषोत्तम राम आहे, लक्ष्मणासारखा बंधू आहे, मारुतीरायांसारखा भक्त आहे. अहो ते महाभारत जिथं द्रौपदी सारखी बाई आहे, जिथं कृष्णासारखा जगाचा नायक पाठीशी उभा आहे. आणि आम्हाला विश्वास आहे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध 5 जणांनी जिंकावं, त्याचं कारण माझा विश्वनाथ पाठीशी उभा आहे. ते महाभारत आहे रे. काय ताकद आहे ना संस्कृतीमध्ये आपल्या. लोक म्हणतात, मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अगे तुझं वय काय, करती काय, अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जीने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त लाईफ जगायची, स्टायलिश राहायचं, मेंटेन राहायचं. फेटा बांधती, कंबर बांधती, निठल म्हणा काय होतं निठल म्हणा. चला मी लोकांचं सांगत नाही, स्वतःचं सांगते. 22-23 वर्षाची पोरगी मी. खरं सांगा, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? न लगती साया सजावे सुखे येतो घरा, असं काय केलं असणार आहे? उपास तपास. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या आगाला, खाते मी माय बाप ना शरीरासी ताडावे. माऊली सांगतात, अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा. नाही, पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. असोनी ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करत देव लवकर भेटतो. कळलं त्यालाच कळलं. फार दिखावा नाही, आम्ही परमार्थ अर्धा तर दिखाव्यासाठीच करतोय. परवा दिवशी एका माणसाने 20,000 लोकांची पंगत घातली. किती? 20,000. म्हणजे काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय त्या माणसाचं. 20,000 लोक, 20,000 लोक, 20,000. शेजारचा म्हणला, ताई लय झाला आता, लय नका बोलू, त्याला काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. हा परमार्थ लोकांचा, ही परमार्थाची मेंटॅलिटी आहे लोकांची. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावं, देश काल पात्र पाहून केलं जातं ते दान, आणि उपकार न ठेवता केलं जातं ते दान, तर दानम सात्विकम श्रुतम, त्याला सात्विक दान म्हणावं. त्याच्या पलीकडे माऊली म्हणले, देवा चुकलास तू. दान द्यायचं कसं हे सांगितलं, पण मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो, लोकांची खून करतो, मग पैसे कमवून लोकांना देतो. असे तुम्ही किती सत्य केले तरी मजा. अन्यायो पार्जितम धनम, अन्यायानं उपज झालेलं धन धर्माच्या कारणी लागत नाही. मग जोडून या धन उत्तम, जे मिळवायचंय जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचंय ते स्वधर्माने मिळवा, आणि जे द्यायचंय ते उपकार न ठेवता द्या. आम्ही करतो कमी, बोंबलतो जास्त. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काय की. त्याच्या घरात गेल्यावर कळलं, मातृ वाट्यावर, पितृ वाट्यावर, छाया खाटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला, तू लिहितो कशाला? अरे तुम्ही करता कशाला रे? अरे एखाद्याच्या घरी जावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पानच फेडतय, ते आपलं काही ऐकत नाही, त्याच सांगतं. ती सुरुवातच येत ना. ताई मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. आपण गावात लय मोठा माणूस, आपलं साहेबाचं लय जमतं, त्याला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, ना आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय लागा? काय वाटतं आम्ही गरीब आहे, चल होई ना भिकारी. पंढरीचा आमच्याकडे पैसा कशाला म्हणतात माहित आहे? धर्मशास्त्र सांगतं, विपदो विपदो नैव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती.
विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. पण एखाद्या संत संघाचे पैशाने गरीब होते म्हणून त्यांनी परमार्थ केला. गरजेपोटी नाही. तुकोबार आहे 65 लाखाची सावकारकी आहे. किती लाखाची? मायबाप आत्ताच नाही या, पावणे 400 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. विचार करा. लय नका करू, आटेकीन तुम्हाला. लय होत्यात ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एवढा जरी सुंदर कार्यक्रम मुंगाजी कुटुंबाने केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भाऊकी चांगली म्हणेल? येडे तुम्ही. 2-4 तरी खऊट बोलणारच. पैसा असल्यावर काय बी होतंय. पैशाचा मामला आहे. उतवाले कुठंतरी खर्चायच्याच लोक आहेत ती. तुम्ही काही करा, गुरी बायको केली तरी लोक म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? एवढं कीर्तन ठेवलं ना, कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं. त्या 3ही पुत्रांनी वडिलांच्या 3ऱ्या श्राद्धानिमित्त सुद्धा शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा. आज्ञा घ्यायचा त्याला महाराज येईपर्यंत. नका रे. विनंती, तुम्हाला कीर्तन म्हणजे काय वाटतं मला एकदा सांगा. कीर्तनाला माणसाची गरज नाही. परंपरा इतकी मोठी आहे ना. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना मायबाप, ज्या क्षणी कीर्तन चालू होतं, विश्वाचा नाथ साक्ष द्यायला उभा असतो.